कर्नाटकात काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी भाजपकडून आमदारांना 50-50 कोटींची ऑफर दिली गेली असा आरोप करण्यात आलाय। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर हा आरोप केलाय आणि त्यामुळे अर्थातच राजकीय क्षेत्रात आता खळबळ माजलेली आहे। काँग्रेसच्या 135 आमदारांपैकी 50 आमदारांना फोडण्यासाठी 50-50 कोटींची ऑफर दिली गेल्याचा आरोप हा सिद्धरामय्या यांनी केलाय। महाराष्ट्रानंतर कर्नाटकातही आमदारांना भाजपकडून 50-50 कोटींची ऑफर दिली गेली असं सिद्धरामय्या म्हणतात। तर कर्नाटकातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपचं ऑपरेशन कमळ असल्याचा सिद्धरामय्या यांनी आरोप केला। ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕಿತ್ತಾಕಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ 50,000 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಒಬ್ಬೊಬ್ಬ ಅಲ್ಲ ಸಾರಿ 50 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಒಬ್ಬೊಬ್ಬ ಎಂಎಲ್ಎಗೆ ಆಫರ್ ಮಾಡೋರು। 50 ಕೋಟಿ 50 ಜನ ಎಂಎಲ್ಎಗಳಿಗೆ 50 ಕೋಟಿ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। जितेंद्र, खरं तर गंभीर स्वरूपाचे हे आरोप आहेत। भाजप काँग्रेसच्या आमदारांना फोडण्यासाठी 50-50 कोटींची ऑफर कर्नाटकात देते अशा प्रकारचा आरोप करण्यात आलाय। महाराष्ट्रात सुद्धा 50 कोटींचे आरोप झालेले आहेत। अतिशय गंभीर असा आणि मोठा तेवढाच खळबळजनक असा आरोप केलेला आहे सिद्धरामय्या यांनी। कारण 2023 मध्ये मे 2023 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये कर्नाटकामध्ये 224 सदस्य संख्या असलेल्या या विधानसभेमध्ये 135 जागांवर निवडून आलेली होती काँग्रेस आणि त्यामुळे काँग्रेसच्या एक हाती सत्ता आलेली होती। त्यापूर्वी भाजप आणि जेडीएसचं सरकार होतं, मात्र ते पाडून काँग्रेस सत्तेवर आलेलं होतं। त्यानंतर यापूर्वीही अशा प्रकारचा ऑपरेशन लोटस राबवत असल्याचा आरोप गेल्या वेळी कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांनी केला होता। त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून असा आरोप करण्यात आलेला आहे, त्यामुळे नक्कीच हे खळबळजनक असाच म्हणावं लागेल। एक आमदाराला फोडण्यासाठी 50-50 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप किंवा तसा दावा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेला आहे। ज्याप्रमाणे महाराष्ट्रातही 50 कोटींचा दावा करण्यात आलेला होता, पण आताही विरोधकांवर जो सत्ताधारी आहेत शिवसेना असतील, जे शिवसेना फुटली होती त्यावेळी जी 50 कोटींची ऑफर किंवा खोके दिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलेला होता, त्याच प्रकारचं आता ऑपरेशन लोटस हे भाजप कर्नाटकामध्ये राबवत असल्याचं दावा सिद्धरामय्या यांनी केलेला आहे। मात्र या प्रकारचा जो जी ऑफर देण्यात आलेली होती भाजपतर्फे ती ऑफर कर्नाटकाच्या आमदार आहेत त्यांनी नकार दिल्याची माहितीही सिद्धरामय्या यांनी दिलेली आहे। त्यामुळे बरं जितेंद्र, खरं तर स्वतः कर्नाटकचे मुख्यमंत्री असलेल्या सिद्धरामय्या यांनी हा आरोप केला आणि त्याच्यामुळे हा खळबळजनक म्हणावा लागेल। मात्र या सगळ्याचं पुढे जाऊन राजकारण नेमकं कशा प्रकारे होतं हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्राप्रमाणे ऑपरेशन लोटस हे कर्नाटकात सक्सेसफुल होतं का, जर तसा प्रयत्न असेल तर हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।